Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित अनु आणि जानू लवली जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी. तुझा प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना खूप काही आनंद होत आहे. हा कार्यक्रम सादर करत असताना आपण प्रत्येक जिल्ह्यातून, शहरातून, तालुक्यातून या ठिकाणी येऊन आपण कार्यक्रम सादर करताय, आपल्या कविता सादरी करताय आणि समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आपला वेळ देऊन, अनमोल वेळ देऊन या समाजासाठी जो वेळ काढताय तो वेळ फार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल या ठिकाणी आलेले जे कवी आहेत यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. अनु आणि जानू ह्या जोडीची जी काही प्रेम कहाणी आहे ही प्रेम कहाणी आपण या ठिकाणी मांडत असतो. अनु एक पात्र आहे आणि जानू त्या पात्रातला हिरो आहे आणि ह्या दोघांची जी प्रेम कहाणी आहे ही प्रेम कहाणी आपण आपल्या समोर मांडत असतो. गेल्या आठवड्यामध्ये अनुची जी काही भूमिका होती ती भूमिका आपण इथं मांडली होती आणि ही भूमिका अनुची झाल्याच्या नंतर जानूची काय भूमिका आहे या आठवड्यामध्ये आपण जानूची भूमिका ऐकणार आहोत, पाहणार आहोत. मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत असतो की प्रेम हे करा, मनातून प्रेम करा, आतून प्रेम करा, पाहिजे तेवढ्यापेक्षाही जास्त प्रेम करा, पण प्रेमामध्ये जर भंग झाला तर आपल्या आई वडिलांना विसरू नका, एवढं मात्र या कार्यक्रमातून आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो. मित्रांनो, हा अनु आणि जानूचं जे प्रेम प्रकरण आहे हे प्रेम प्रकरण कधी प्रेम होतं तर कधी भंग होतं आणि कधी भंग होतं तर कधी ते प्रेमामध्ये जातं आणि याच्यातूनच ते प्रेम उदयाला येतं. अशीच एक कहाणी या आठवड्यामध्ये जानूची झाली. जानू त्या अणूवरती अत्यंत निकष्टेने प्रेम करतोय, परंतु त्या अणूची काहीतरी भूमिका संशयास्पद वाटते आणि हे संशयास्पद वाटल्यामुळं जानू हा डिस्टर्ब होतोय आणि जानू हा डिस्टर्ब झाल्यामुळे तो त्या अणूवरती रागावतोय आणि त्या अणू ही त्याला काहीतरी बेवफा होती की काय असं त्याला वाटतंय आणि म्हणून तो तिच्या भूमिकेवर तो ठाम होतोय आणि तिला तो सोडून देण्याचा प्रयत्नामध्ये तो असतो आणि त्यावेळेस तिला काय असं म्हणतो, ज्यावेळेस तो तिच्या प्रेमात पडतो त्यावेळेस तिला अशा पद्धतीने बोलतो की मुझे खोना, तुझे खोना भी इश्क है, तुझे पाना भी इश्क है, तुझे देखना भी इश्क है, तुझे सोचना भी इश्क है. आप तो मुझे माने या न माने, आप तो मुझे माने या न माने, मैं तेरा इश्क हूँ, तू मेरा इश्क है. कहते हैं जिंदगी में प्यार जरूर होता है. दोस्तों, कहते हैं जिंदगी में प्यार जरूर होता है, यह बात सच है, लेकिन जिससे होता है वो रुलाता बहुत है, जिससे होता है वो बहुत रुलाता है. वैसी बात नहीं है सर, कोई रुलाता नहीं है. इसलिए मैं भी ये कहना चाहती हूँ, जिस दिन हम तेरी दुनिया से चले जाएंगे, जिस दिन हम तेरी दुनिया से चले जाएंगे, इतनी खुशी और इतना प्यार छोड़ जाएंगे, इतनी खुशी और इतना प्यार छोड़ जाएंगे. जब भी याद करोगे मुझ जैसे पागल को, जब भी याद करोगे मुझ जैसे पागल को, तो हंसते हुए आंखों से रोना आएगा, हंसते हुए आंखों से रोना आएगा. इसी को तो प्यार कहते हैं दोस्तों. अगर प्यार है तो मन की तमन्ना पूरी होना चाहिए. अगर मन की तमन्ना पूरी नहीं होती है तो हम बेचैन हो जाते हैं. इसलिए हम कहते हैं कि प्यार होना जरूरी है. इसीलिए मैं कहता हूँ कि मेरी हर अदा का आईना हो तुम, मेरी हर अदा का आईना हो तुम, मेरी हर मंजिल का रास्ता हो तुम. कभी दूर ना जाना मेरी जिंदगी से, कभी दूर न जाना मेरी जिंदगी से, मेरी हर खुशी का रास्ता हो तुम, मेरी हर खुशी का रास्ता हो तुम. सही बात है. तेरी इन खूबसूरत आंखों में, तेरी इन खूबसूरत आंखों में खुशियों का जहां देखा है, खुशियों का जहां देखा है. तुम बिल्कुल सही हो, तुम बिल्कुल सही हो. हम सफर के लिए तुम्हारी हर लफ्ज में वफा देखा है, तुम्हारी हर लफ्ज में वफा देखा है. वफा तो होना जरूरी है. जहाँ वफा होती है वहाँ चाहत होती है, जहाँ चाहत होती है वहाँ प्यार बढ़ता ही बढ़ता जाता है. इसलिए मुझे कहना है तुम्हें आखिरी, चांद चांदनी से कहता है कि चलो कहीं हम घूमने चले. चांद चांदनी से कहता है कि चलो कहीं हम घूमने चले, हाथों में हाथ
डालकर सूरज की ओर चले, आएगी बीच में रुकावटें, आएगी बीच में रुकावटें तो हाथी के तरह उसी को कुचल के चले, उसी को कुचल के चले। सही बात है, फिक्र तेरी है मुझे, फिक्र तेरी है मुझे, इसमें कोई शक नहीं, इसमें कोई शक नहीं। मेरे अलावा तुझे कोई देखे उसका हक नहीं, मेरे अलावा तुझे कोई और देखे उसको हक नहीं। हक तो उसी को होता है जिससे प्यार करते हैं। प्यार करने के बाद कोई अनु और जानू में से जो दो प्यार पंछी होते हैं, और उस प्यारे पंछियों से कोई अगर किधर उधर देखता है तो वो एक पंछी को बहुत तकलीफ होती आहे। आणि तसंच असतं, प्रेम त्यालाच म्हणतात आणि त्याच्यामध्येच प्रेम असतं। ही प्रेम जसं आपण मानतो तसंच रियालिटीमध्ये प्रेम आहे। जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो, मुलं आपलं जेव्हा कॉलेजमध्ये जातात त्यावेळेस मात्र मुलांना थोडीशी बुद्धी येते आणि त्या बुद्धी आल्याच्या नंतर ते मुलांच्या किंवा मुलीच्या प्रेमामध्ये पडतात आणि त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर ते स्वतःच्या आई वडिलांना मानत नाहीये। त्यांचा जो आदेश आहे, त्यांचं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाकडे ते पाहत नाहीये आणि ह्या प्रेमाकडे न बघता ती मुलगी किंवा मुलगा एकमेकाच्या प्रेमामध्ये पडून आई वडिलांना बाजूला सारतायत। हीच भूमिका आम्ही प्रत्येक वेळेस मांडत असतो। म्हणून येणाऱ्या भावी पिढीला आमची हीच विनंती आहे की प्रेम करा, परंतु आई वडिलांना धरून प्रेम करा। आई वडील सांगतील त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवा, परक्यावरती विश्वास ठेवू नका। हीच आमची कळकळीची विनंती असते। ये तो हमारी जो जोड़ी है, हम दोनों जोड़ी की नोक-झोंक हमेशा चलती रहेगी और हमेशा चलती रहती है। प्यार में तो ऐसा होता रहता है, लेकिन आगे का प्रोग्राम इस मंच पर जो आए हुए कविता है, कविता गाने के लिए जो कवि आए हुए हैं, इनका मैं स्वागत करते हुए यहाँ के जो सूत्र संचालिका है अनिता विराजदार, इनको कहता हूँ कि आगे का प्रोग्राम आगे ले जाए। धन्यवाद सर। नमस्कार, मी प्राची विराजदार। तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेले प्राध्यापक दिलीप वाघमारे यांचं स्वागत अनिता विराजदार या करतील। तसेच कविता तळेकर यांचं स्वागत अनिता विराजदार या करतील। तसेच मनीषा मोठे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील। तसेच अशोक सोनवणे यांचं स्वागत अनिता बिराजदार या करतील। पुढचा कार्यक्रम सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांच्या हाती देते। धन्यवाद। तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला सुरुवात करताना या कार्यक्रमामध्ये कविवर्य प्राध्यापक दिलीप वाघमारे सर यांच्या संदर्भामध्ये आपण हे त्यांना दुसऱ्यांदा या कार्यक्रमामध्ये बोलवत आहोत। ते प्राध्यापक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत आणि अनेक विषयामध्ये त्यांचं ते विषयामध्ये लेखन करत आहेत। त्याच पद्धतीनं दुसऱ्या मनीषाताई गोटे आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी काम करून कविता लिहित आहेत, सादर करत आहेत आणि संमेलनामध्ये ते भाग घेत आहेत। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या दुसऱ्या लता मंगेशकर म्हणजेच कविता तळेकर या देखील आपल्या ठिकाणी आलेल्या आहेत। यांना देखील आपण बऱ्याच वेळेस बोलवलं आहे, आज देखील त्या आपल्या या स्टेजवरती आलेल्या आहेत। आणि त्याच पद्धतीनं नवीन आपल्याकडे आलेले आहेत अशोक सोनवणे सर। अशोक सोनवणे सरांच्या बाबतीमध्ये बोलत असताना की यांनी बऱ्याच कविता सादर केलेल्या आहेत, बऱ्याच कविता काव्य संमेलनामध्ये ते केलेल्या आहेत, त्यांच्या कविता सादर करत आहेत। कविता सादर करून ते लिहितात देखील, गाणी देखील लिहित आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम देखील केलेले आहेत। असे दिग्गज कवी आज आपल्याकडे इथे आलेले आहेत। या सगळ्यांचं मनातून स्वागत करतो। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये
कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आज आपला वर्धापन दिवस आहे. बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज जो वर्धापन आपण दिवस सकाळी 10 वाजता आपण सादर करतोय. आतापर्यंत तोच कार्यक्रमाचा भाग आपला चालू आहे. असंच भरभराटून तुम्ही या कार्यक्रमाला सहकार्य करा हीच अपेक्षा आणि पुढील कार्यक्रम या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सन्माननीय सौभाग्यवती आणि विराजदार यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम चालू करायचा आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच पुढील कविवर्य प्राध्यापक दिलीप वाघमारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माझी पहिली कविता या ठिकाणी सादर करतो. कविता सादर करण्या अगोदर एक 4 ओळी. जगायचं म्हणून जगण्यापेक्षा मरून गेलेलं बरं. जगायचं म्हणून जगण्यापेक्षा मरून गेलेलं बरं आणि पिकलं पान टिकण्यापेक्षा गळून गेलेलं बरं. कवितेचं नाव आहे चित्र. शिव्या ते खडबडीत काळा भोर हाताला तिनं पोरीचं थोबाड लाल फडकली. शिव्या ते खडबडीत काळा भोर हाताला तिनं पोरीचं थोबाड लाल फडक केलं. जरा दम निघत नव्हता. अजून 2 घर फिरली असती काहीतरी मिळालं असतं खायला. जरा 2 घर फिरली असती तर काहीतरी मिळालं असतं खायला. कागद खायला काय झालं एवढी आग पडली होती का पोटात. आग ओकळली तोंडानं एक हातानं वडत पोरीला रडत घेऊन गेली. कागदावर पोरीला विचारलं काय झालं खायला. पोरीला रडत म्हणले आई कागदावरती भाकरीचं चित्र होतं. आई कागदावरती भाकरीचं चित्र होतं. पाजर चाललेल्या दारिद्र्याला गप्पट पोटाची ठरून पोटाच्या पदरावर डोळे पुसत वर आम्हाकडे हात जोडून हसू गाडत आई आणि मुलगी निघून गेली. खरंच खूप छान सर. कष्ट केल्याशिवाय भाकरी मिळत नाही. हाताला चटका मिळाल्याशिवाय भाकरी बनत नाही. तसंच पुढील कविवर या मनीषा पोटे यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सगळ्यांना नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आई. जिने माझी निस्वार्थ सेवा केली पहिलं प्रेम माझी माय. जिनं माझी निस्वार्थ सेवा केली पहिलं प्रेम माझी माय. बालपणी सांभाळून मोठे केले तीच माझ्या दुधावरची साय. बालपणी सांभाळून मोठे केले तीच माझ्या दुधावरची साय. तिच्या मायेचा कोमल स्पर्श 9 महिन्याचा त्रास सहन केला. तिच्या मायेचा कोमल स्पर्श 9 महिन्याचा त्रास सहन केला. अनमोल जीवन देऊन या जगती प्रेम माझ्यावरती मोमभरी शेला. अनमोल जीवन दिले या जगती प्रेम माझे तिच्यावरती मोमभरी शेला. उपकार तिचे टिकणार नाही ऋणी मी जन्मोजन्मी तिचीच राहील. उपकार तिचे टिकणार नाही ऋणी मी जन्मोजन्मी तिचीच राहील. माझा श्वास तिच्यात गुंततो तिला पाहता मननंदाने वाई. माझा श्वास तिच्यात गुंततो तिला पाहता मन आनंदाने वाई. देव म्हणून पूजा करावी दिनरात्री तिच्या नात्याची विण घट्ट बांधावी. देव म्हणून पूजा करावी दिनरात्री तिच्या नात्याची विण घट्ट बांधावी. पुरून उरेल अशी शिदोरी जन्मोजन्मीची आई नावाची ममता अखंडित लाभावी. पुरून उरेल अशी शिदोरी जन्मोजन्मीची आई नावाची ममता अखंडित लाभावी. धन्यवाद. खूप छान ताई.
म्हणतात ना, आईशिवाय मुलीचं जीवन नसतं आणि मुलीशिवाय आईचं जीवन नसतं. म्हणूनच म्हणतात ना, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, तडपत्या उन्हात आणि रगरगत्या रानात, दाहिलीच तू माझ्यासाठी कष्टाच्या कामात, आई माझी मायेचा सागर. जिंदगी क्या पता नहीं, जिंदगी किस मोड़ पे लेके चले जाती है किसी को पता नहीं. इसीलिए मुझे कहना है, कभी कभी न जाने किस चीज का बदला लेती है जिंदगी, कभी कभी न जाने किस चीज का बदला लेती है जिंदगी, जिसे सबसे चाहा उसी से दूर करवाती है सजा जिंदगी, जिससे सबसे चाहा उसी से दूर करवाती है ये जिंदगी. वैसा नहीं है सर, वैसा कुछ भी नहीं होता. इसलिए मैं कहना चाहती हूँ, ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव, ज्यांना काळजातील घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो, त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीचे नाते केवळ माझे माझे म्हणून वाहणारे व्यर्थ ओझे असतात. बाकीचे नाते कसं माझे माझे म्हणून वाहणारे व्यर्थ ओझे असतात. बरं का सर? नाही, बरोबर आहे. पण मला आणखी एक गोष्ट म्हणायची आहे की तुझ्या प्रेमात पडलो वेडा होतो. वा, तुझ्या प्रेमात पडलो वेडा होतो मी. तू नाही समजून घेतलं त्याला काय करू, तू नाहीच समजून घेतलं त्याला काय करू. स्वप्न कितीही पाहिली वाट पाहिली, स्वप्न पाहिली सारी वाट पाहिली मी, कधी ना कधी तुझ्या मनात येईल मी. प्रेम होईल तेव्हा सांगेल ना, प्रेम होईल तेव्हा सांगेल ना मी, तुला नाही सोडून जाणार असाच आहे मी. प्रेम आहे तुझ्यावर तुझाच आहे मी, प्रेम आहे तुझ्यावर तुझाच आहे मी. प्रेम केले तर एकमेकांशी राहणारच दोघं मिळून. तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. तुझ्या प्रेमापोटी बहुजन सैनिक महाराष्ट्र या कार्यक्रमात सर अनिता बिरजदार आणि देशमुख गायकवाड सर, तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं आणि इतकं प्रेम वाढलेलं आहे की ते आता ते कधीच कमी होणार नाही. कारण या प्रेमाची किंमत खूप मोठी आहे, या प्रेमाची किंमत खूप मोठी आहे. प्रेमा तुझ्या पोटी. आई सांगत असते, मुलांना तुम्ही असं वागा, मुलांना असं करू नका, तसं करू नका. हृदय भरून आलं की आईची कविता जेव्हा ऐकतो आपण तेव्हा मनाला एक मन हेलावून जातं. असं वाटतं की आई जरी आपली, तुम्हाला आई असेल किंवा नसेल, मला तर नाही आहे, पण आईची जागा आज मनात माझ्या कायम बसून जाते. मी एकच म्हणेन, आईची कविता. कधी कधी क्षणोक्षणी आठवण येते मजला माझी आई. वा, कधी कधी क्षणोक्षणी आठवण येते मजला माझी आई. माझी आई, माझी आई, माझी आई. काहूर दाटेला हृदयाच्या ओरी, आई तू निघून गेली देवा घरी. वा वा, काळ झाला माझ्या लागली सुरी. तुझ्या विनाही राहिली स्वप्नाधुरी, तुझ्या विनाही राहिली इच्छा पुरी. आई जगण्याला मला तुझी होती जरुरी, नाही पूर्ण करू शकत सारी आई माये विना तुझी बरोबरी. क्षणोक्षणी आठवण येते मजला माझी आई. माझी आई, माझी आई, माझी आई. तुमची आई सोडून जरी गेली असेल तरी तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये सगळे तुमच्या मागे आहेत. म्हणूनच म्हणते, सोडून या गेली आई
लहानपणी आपण साठवून ठेवू. तसंच पुढील कविवर्य अशोक सोनवणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कवी यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नक्षत्राती लेणं. वा. नक्षत्राची नजर तुझ्या नयनात, नक्षत्राची नयन तुझ्या नयनात निर्माण होतात वादळ माझ्या मनात. वा. कधी धुवाधार पाऊस, कधी धुवाधार पाऊस, कधी श्रावण सरी बरसतात. तुझ्या नजरेतून बहरतो वसंत, सारा निसर्ग सुगंधित. पालवी फुटते प्रेमाची सारा आनंदी गुलमोहर जीवनात, सारा आनंदी गुलमोहर जीवनात. तुझ्या नजरेतील रोख विलक्षण, तुझ्या नजरेतील रोख विलक्षण, आनंदी गगन विहरात भावनांचे पक्षी गातात, आनंदी विहरात भावनांचे पक्षी गातात. जीवनाचे सुंदर गाण, जीवनाचे सुंदर गाण, ढगांचा गडगडाट, कधी भावनांच्या काळोखात, कधी भावनांच्या काळोखात चमकून जाते वीज लख, चमकून जाते वीज लख. अध्यात्माचे ज्ञान पावी, अध्यात्माचे ज्ञान पावी माझ्या अंतरंगात, अध्यात्माचे ज्ञान पावी माझ्या अंतरात. धन्यवाद, नमस्कार. बरोबर आहे. प्रेम म्हटलं तर असंच असतं. प्रेम हे हृदयातून असतं आणि हृदयातून झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला काय करायचं काही सुचत नसतं. म्हणून जेव्हा प्रेम होतं आणि प्रेमभंग झाल्यानंतर त्या माणसाची स्थिती काय होते की या पद्धतीने असते. माझ्या मते हम बहुत ही हंसते थे जिंदगी ने आज रुला दिया. हम बहुत ही हंसते थे जिंदगी ने आज हमें रुला दिया. सबके साथ बैठना अच्छा लगता था हमें, सबके साथ बैठना बहुत अच्छा लगता था हमें. आज अकेला रहना सिखा दिया, आज अकेला रहना सिखा दिया. बातें करने का शौक बहुत बड़ा था, बातें करने का बहुत शौक बड़ा था, पर जिंदगी ने आज चुपचाप खड़ा कर दिया, पर जिंदगी ने आज चुपचाप खड़ा कर दिया. सही बात है. जिंदगी को चुपचाप खड़ा करने के लिए सिखा देती है. लेकिन मैं भी ये कहना चाहती हूँ, सच्चे प्यार की एक ही पहचान होती है, सच्चे प्यार की एक ही पहचान होती है. लड़ते हैं झगड़ते हैं, फिर भी एक दूसरे की जान होती है, फिर भी एक दूसरे की जान होती है. जैसे कि आप बोल में कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.